शेतकरी कर्जमाफी अपडेट बघा. आपण सकाळपासून वाट पाहत आहोत की आज जे आहे शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी येणार आहे, अशा प्रकारचं काल स्वतः मुख्यमंत्र्यांनी आणि कृषी मंत्र्यांनी पण सांगितलं. पण आत्ता सध्या थोड्याच वेळापूर्वी एक महत्त्वाची अपडेट कर्जमाफीच्या संदर्भात पुढे येताना दिसत आहे आणि या संदर्भातली जी माहिती आहे स्वतः राज्याच्या कृषी मंत्र्यांनी सांगितलेली आहे. मग भरणे मामाने आज जी माहिती सांगितली आहे या यादीच्या संदर्भात, तर नेमकी काय सांगितलेली माहिती? खरं तर त्यांनी ती माहिती सांगायची ऐवजी यादीच घोषित करायला पाहिजे होती आत्तापर्यंत, आणि तीच आपल्यापर्यंत माहिती यायला पाहिजे होती. म्हणजे आत्ता जवळपास 3 वाजले आहेत, अजूनही यादी घोषित करण्यात आलेली नाही. पहिली यादी लवकरात लवकर जी आहे सरकारने फर्स्ट जी लिस्ट आहे कर्जमाफीची ती लवकरात लवकर घोषित करणे अपेक्षित आहे आणि किमान आज करायलाच पाहिजे अशा मी मताचा आहे. पण नेमकी थोड्या वेळापूर्वी राज्याचे कृषी मंत्री त्यांनी कोणत्या प्रकारची माहिती दिलेली आहे ती आपण एकदा पाहूयात. बघा, कृषी मंत्र्यांनी आज थोड्या वेळापूर्वी 22 जुलैला जी आहे एक महत्त्वाची त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि कोणती माहिती दिलेली आहे? खरं तर लिस्टबद्दल बोलणं गरजेचं होतं, पण त्यांनी काय माहिती दिली ते आता आपण पाहूयात. बघा, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज 22 जुलै रोजी पहिल्या यादीच्या संदर्भात जेव्हा त्यांनी मीडियाशी संवाद साधला तेव्हा त्यांनी पहिला मुद्दा मांडला की इन्कम टॅक्सची यादी मिळाली आहे. आता हे ऐकून शेतकरी मित्रांच्या पण पाठ झाला आहे, यादी आली आहे. पण आता आम्हाला कोणची इन्कम टॅक्सची यादी नको आहे, आता कर्जमाफीची यादी पाहिजे आम्हाला. त्यानंतर राज्यपाल महोदयाची सही झालेली आहे. आता याच्या अगोदर म्हणले राज्यपाल महोदयाची सही होणं बाकी आहे, आता किमान ती सही झाल्याची बातमी आपल्याला मागच्या 1-2 दिवसापासून येत आहे. पण सर्वात महत्त्वाची जर का आजची अपडेट असेल, सहकार मंत्र्यांची बैठक चालू आहे अशा प्रकारची त्यांनी माहिती दिलेली आहे कृषी मंत्र्यांनी. सहकार मंत्र्यांची कुणासोबत बैठक चालू आहे? तर सहकार सचिवासोबत. त्याच्यानंतरच यादी येईल पुढे, बरं का, कारण त्यांच्या हातामध्ये ही यादी जी आहे आणण्याचं मुख्य काम जे आहे आता हे कुणाकडे आहे? तर सहकार मंत्र्याकडे आहे. त्यामुळे ती बैठक चालू आहे आणि ऑब्व्हियसली त्यांनी यामध्येच पुढे सांगितलं आहे बघा की आज ठराविक प्राथमिक स्वरूपाची पहिली यादी लवकरच येईल. म्हणजे त्यांनी सांगितलं बघा कृषी मंत्र्यांनी की आज यादी येईल, पण आतापर्यंत यादी यायला पाहिजे होती, पण येईल. आपण संध्याकाळपर्यंत वाट पाहूयात. नक्कीच 4-5च्या दरम्यान यादी येण्याची सुरुवात होईल किंवा तशा पद्धतीने आपल्याला माहिती मिळेल. पण मात्र त्यांनी हे पण सांगितलं की प्राथमिक स्वरूपाची जी आहे त्याच्यामध्ये ती यादी असेल. मग आता प्राथमिक स्वरूपाची म्हणजे काय? तर त्यांनी सांगितलं की प्रक्रिया जी आहे बघा, जवळपास 30 जुलै रोजी म्हणजे ह्या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत जवळपास सर्व शेतकरी मित्रांच्या अकाउंटमध्ये कर्जमाफीची रक्कम आम्ही वितरित करू, अशा प्रकारची माहिती जी आहे तर त्यांनी दिलेली आहे. पण पहिल्यांदा सुरुवात आजपासून होईल असं त्यांनी परत आज म्हणले आहेत. कोण? कृषी मंत्री. तर त्यामुळे जी आहे अजूनही आपल्याला जी यादी मिळायची होती म्हणजे कर्जमाफीची ती अजूनही प्रकाशित झालेली नाही. जेव्हा प्रकाशित होईल तेव्हा छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देण्यात येईल. तुर्तास तरी बघा, आज यादी आतापर्यंत यायला पाहिजे होती. बरेचसे लाखो शेतकरी वाट पाहत आहेत आणि त्यामुळे बघा लवकरात लवकर शासनाने पहिली यादी घोषित करावी आणि बाकी पण याद्या जास्त त्याला विलंब न लावता पटपट याद्या घोषित कराव्या व शेतकरी मित्रांना लाभ त्यांना पोहोचावा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, लवकर यादी येईल त्यामुळे कोणी चिंता करू नये. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.